आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत बनपुरी आणि बनपुरी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन धरण्यात आलेलं आहे की इथलं जे अतिक्रमण आहे ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये केलेलं अतिक्रमण आहे। बस स्थानकामध्ये हॉटेलचा व्यवसाय सुरू आहे आणि तो पूर्णपणे काढून जे बस स्टँड आहे तो मोकळं करावं या उद्देशाने, तसेच तिथे CCTV कॅमेरे बसावेत। शाळकरी मुलांना तिथं बस स्थानकामध्ये थांबण्याची अडचण होते, या सर्व गोष्टी निघाव्यात असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। तर आपण थोडक्यात त्यांचं काय जे म्हणणं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केली, काय प्रमुख तुमच्या मागण्या आहेत आणि प्रशासन तशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करते का? प्रशासनाचं तर सहकार्य काहीच नाही। वेळोवेळी तक्रार करून ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ ऑफिसकडे तक्रार केली, तरी त्यांच्याकडून कुठलीही कारवाई किंवा कुठलंही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही किंवा त्या अर्जावर दखल घेतली नाही। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 100 ते 125 मुली कॉलेजला जाते, महिला आहेत, बुजुर्ग आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी शौचालय किंवा कुठल्या अनेक अडचणीचा विषय आहेत ते मार्गी लागणं आहे। बस स्टँड नाही, रस्त्याकडला सर्व मुली सगळ्या अशा स्टँड आहे, पण त्यात एक व्यवसाय चालू असल्यामुळे तिथं काय बसता येत नाही त्यांना, आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते त्यांचा व्यवसाय बघतील। आमची मागणी एवढीच आहे की बस स्टँड खुलं व्हावं, खुलं करून प्रवाशांच्या सोयी जाणवतं। नमस्कार, माझं नाव सुप्रिया वेळापुरे, मी बनपुरी गावची रहिवासी आहे। आमच्या गावात आता हे सध्या आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनासाठी आम्ही इथं महिला जमल्या आहोत आणि आंदोलनाचं कारण असं आहे की जे आमच्या गावचं बस स्टँड आहे ते बस स्टँडमध्ये अतिक्रमण असल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये बसता येत नाही किंवा थांबता येत नाही, मुलींसाठी अडचण होते आणि जे मुलींना येऊन थांबावं लागतं एसटींची वाट बघायसाठी, तिथं वेळ बसण्यासाठी स्टँड नसल्यामुळं अडचण होते आणि पाऊस पाणी असला तर त्या मुली पावसातच भिजत जातात, तर त्यांची सोय होत नाही, गैरसोय होते। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू आहे, तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची आज लाडकी बहीण योजना आहे। खरंच आम्ही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे का? आम्हाला आज बसण्यासाठी स्टँड नाही आहे किंवा उभारण्यासाठी कशाची सोय नाही आहे, पाऊस पाणी असलं तरी आम्हाला तसंच थांबावं लागतं आहे आणि न्याय मिळणार आहे का? याची कोणी दखल घेणार आहे का? वारंवार इथं येऊन तक्रार देऊन तक्रारीची दखल कोण घेत नाही, वारंवार सूचना देऊन सुद्धा कोण याच्याकडे लक्ष देत नाही। अजून हे किती दिवस असंच चालणार आहे? नमस्कार, मी साधना म्हणले। आमच्या गावातील स्टँड आहे तिथं अतिक्रमण केलं आहे, त्यामुळं आम्हाला तिथं नीट थांबता येत नाही आणि कॉलेजला जाताना पावसातच भिजत उभा राहायला लागतं आहे, त्यामुळं ते स्टँड अशी विनंती आहे। नमस्कार, माझं नाव छाया म्हणले। माझं गाव हेच आहे आणि लग्नही माझं याच गावामध्ये झालं आहे, पण मी ज्यावेळी कॉलेजला जात होते तेव्हापासून आजपर्यंत या गावामध्ये स्टँडची कसलीही सोय नाही। कॉलेजला जाणाऱ्या मुलींची गैरसोय होते, पाऊस असला तरी मुलांना भिजत उभं राहावं लागतं आणि गावात जे स्टँड आहे त्यासाठी त्यामध्ये अतिक्रमण झालं या चहा वडापाव वगैरे विकले जातात तिथं, त्यामुळं गावातलं स्टँड मोकळं करावे अशी आमची अपेक्षा आहे। तसेच गावामध्ये स्टँडजवळ मुलींसाठी वॉशरूमची सोय नाही, गावामध्ये कुठल्याही प्रकारचे CCTV कॅमेरे बसवलेले नाहीत, त्यामुळे हे सगळे आमची मागणी आहे की आमची मुलं आज कॉलेजमध्ये जातात त्यांना स्टँडची सोय करावी आणि बाकी वॉशरूम CCTV कॅमेरे वगैरे सगळं सोय करावी। आजपर्यंत कितीतरी वर्ष झालं गावामध्ये इतके सरपंच होऊन गेले, पण एकाही सरपंचानं हॉटेल ते काढायचं धाडस केलेलं नाही। आमची एवढीच विनंती आहे की आता तरी ह्या मुलींना म्हणजे चांगलं एवढ्या महिलांसाठी इतक्या योजना सरकार काढते, लाडकी बहीण असो किंवा बाकी दुसऱ्या, तर आमची एवढी विनंती सरकारनं मान्य करावी की मुलींना कॉलेजला जाण्यासाठी किंवा महिला पण आटपाडी खसुंडीला जात असताना स्टँडवर उभ्या राहतात, त्यांना स्टँड मोकळं करून द्यावं। काय सांगाल, तुमच्यावरती आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला आहे की अतिक्रमण करणाऱ्याला ग्रामपंचायत बॉडी पाठीशी नाही, पाठीशी घालायचा काय विषय नाही। आम्ही प्रत्येकाला शासकीय नियमाप्रमाणे सूचना केल्यात। या हाई गायरांमधलं असल्यामुळं थोडंसं प्रत्येकाला ज्या त्या विभागाला आम्ही बी आमच्या पद्धतीने सांगितलं, पत्रव्यवहार सगळ्यांशी झालेला आहे। आवाज मानदेशाचा
माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.